तर आज होता दसरा. दसरा म्हटलं की लोक सोनं खरेदी करतात. पण आम्ही म्हटलं आमच्याकडे एवढे पैसे नाहीत सोने खरेदी करायला. तेवढ्यात संकेत बोलला, "अरे पैसे नसले म्हणून काय झाले? आपण सर्व मित्र तर सोबतच आहे." एवढं संकेत बोलत असतानाच तिकडून कांतारा जोरजोराने ओरडू लागला, "अरे पिक्चर चालू झालाय, लवकर या बघायला." पिक्चर बघितला. त्यानंतर सर्वांना आम्हाला लागली होती भूक. भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो विसावा नाक्यातील सुराज व्हेज थाळीला. तेवढ्यात यश बोलला, "मला तर भूक लागली आहे. मी 5 रोटीशिवाय ऐकत नाही." जसं यश बोलला, की "मी 5 रोटी खाणार." तेवढ्यात महेश बोलू लागला, "तुम्ही 5 रोटी खावा, पण मी तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करणार." तिकडून तोपर्यंत शुभम आला. शुभम म्हटला, "कुणी कितीबी रोट्या खावा, 5 खावा, 10 खावा, पण मी तर फुकट खाणार." तेवढ्यात यश म्हटला, "तुला 2च रोट्या देणार." तेवढ्यात संकेत तिकडून आला. संकेत बोलला, "कुणी कितीबी खावा, पण मी इथे नेहमी तुमच्या सोबतच असणार." संकेतला म्हटलं, "तू इकडे ये बसायला माझ्याजवळ." तेवढ्यात आचार्य आले. आचार्य डाळ बाटी वाढू लागले. आचार्य बोलले, "डाळ बाटी एक नंबर." आचार्याला मी बोललो, "थांबा, खाऊ तरी दे." तर हे असं सजलेलं ताट आमच्या पुढे तुम्ही बघू शकताय. ताट तर गाईज एक नंबर होतं. तुम्ही पण म्हणणार, "अरे वाह! जेवण छान होतं." पण गाईज जेवणापेक्षा त्याचं रेट पण हाय होते. असं वाटलं जेवणापेक्षा सोनं घेतलं असतं तर परवडलं असलं. तर पप्पाला बोललो, "पप्पा पुढच्या वर्षी सोनं घ्यायची ताकद, ऐपत आणि आमच्याकडे पैसे देखील दे." पप्पा बोलला, "गॉड ब्लेस यू."